नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 92. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, त्यात त्याला 20% तोटा झाला. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा की तोटा झाला ते आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम आपण त्याने जी रक्कम गुंतवलेली रक्कम जी आहे ती आपण ₹100 मानूयात. म्हणजे 100च्या पटीत काढणं आपल्याला सोपं जातं. म्हणून या रकमेचे जो आपल्याला नफा झालाय, या रकमेचा नफा म्हणजे 100 गुणिले 20 भागिले 100 बरोबर 20 रुपये त्याला नफा झालाय. नफ्यासहित त्याची जी मूळ किंमत होती, मूळ त्याच्याकडे उरलेले पैसे होते, त्याच्यामध्ये आपले ते ऍड होईल. म्हणजे त्याला टोटल त्याच्याकडे 120 रुपये झाले. 20% नफ्यासह 120 रुपये झाले. आणि ही संपूर्ण रक्कम जो आहे तो दुसऱ्या व्यवसायात गुंतवतोय. म्हणजे ही संपूर्ण रक्कम जी तो गुंतवतो आहे त्याच्यात त्याला जवळजवळ 20% जो आहे तो तोटा झालाय. तोटा झालाय म्हणजे याचा अर्थ हा 000 कॅन्सल, बारदुने 24, त्याला 24 रुपये तोटा झालाय. म्हणजे याचा असा अर्थ होतो की त्याच्याकडे 120 रुपये होते. 120 रुपयापैकी त्याला शिल्लक रक्कम जी असेल, 120 मधून आपण जर 24 वजा केले तर 96 रुपये जे आहेत त्याच्याकडे शिल्लक रुपये आहेत. त्याच्याकडे मूळ पैसे होते 100 रुपये, शिल्लक राहिले 96 रुपये. म्हणजे 100 मधून आणखी उलट त्या ठिकाणी टोटल 4 रुपये जे आहेत ते कमी झाले. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की त्याला तोटा झालाय. एक तर आपल्याला क्लिअर झालं की त्याला तोटा झाला 4 रुपये. आणि 100चे 4 रुपये हे काय असतात, 4%. म्हणजे त्याला 4% जो आहे तो तोटा झालाय. आणि हा तोटा 4% तोटा जो आहे तो आपला पर्याय क्रमांक जो आहे, पर्याय क्रमांक 3 हा आपला अचूक पर्याय आहे.